स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी पुरस्कृत केली आहे ते भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय दिनेश दादा खानावकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनापासून स्वागत। खरं तर या ठिकाणी उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि खरं तर त्यांच्या वतीने आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची सायकल पुरस्कृत करण्यात आली आहे, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत। सन्माननीय दिनेश दादा खानावकर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करणार। सर्व आमचे ग्रामस्थ तोंडरे यांच्या शुभ हस्ते आमचे महेश दादा पाटील असतील, कृष्णाशेठ पाटील असेल, शेनाथ भाई, संदीप दादा, वासुदेव पाटील, भगवान पाटील या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे। सन्मान एका व्यक्तिमत्वाचा, सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचा, आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस सन्माननीय दिनेश दादा खानावकर साहेब। आणि खरं तर दादा मनापासून आभार, तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान दिलंय। आणि त्यानंतर आता सन्मान केलं जाईल आणि बघा या ठिकाणी आता सन्मानित केलं जाईल, कारण संपूर्ण पाहुण्यांचा सन्मान झाला। गेली 4 दिवस सातत्यानं सर्व संपन्न सोहळा संपन्न का पार केला, प्रत्येकाचा मान सन्मान केला। आणि आता खरं तर प्रश्न एवढाच होता, वासुदेव पाटील साहेबांनी सांगितलं की तर नक्कीच सन्मान केला जाईल, कारण वासुदेव पाटील साहेब म्हणाले की प्रत्येकाचा मान सन्मान झालाय, परंतु ज्या संघानं प्रत्येकाचा सन्मान केला त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे। कारण ही स्पर्धा ज्यांनी ठेवली ती राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे दादांचं म्हणणं आहे की त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला जाईल। सन्मानित वासुदेव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे RKCC तोंडरे संघाचा सन्मान केला जाईल। चला या सर्व मेंबर, कारण दादांनी दखल घेतली आहे, कारण दादांनी पाहिलंय या स्पर्धेला दादांचा फार मोठा योगदान आहे आणि स्पर्धा ठेवणं एवढं सोपं नसतं दादा, कारण या स्पर्धेसाठी बऱ्याच गोष्टी असतात त्या एकत्र कराव्या लागतात आणि प्रत्येक गोष्टीची जाण ठेवून अजून खरं तर मी तेच म्हणालो की दादा भरपूर मोठा सहकार्य, अजून 10,000 रुपये आलेत या संघासाठी। चला भैया, सन्माननीय वासुदेवजी पाटील साहेब खरं तर दमदार व्यक्तिमत्व आहेत, प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे दादांना। तर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय वासुदेव पाटील साहेबांनी या गोष्टीची दखल घेतली की स्पर्धा ठेवणं एवढं सोपं नसतं आणि या स्पर्धेला फार मोठं योगदान ज्यांनी दिलंय। आणि नक्कीच बघा व्यासपीठावरती आपण मंडळी पाहतोय, एकाच लाईन मध्ये एकाच ठिकाणी बसणार आहेत आणि खरं तर योगायोग आलाय की आज RKCC ट्रॉफी मध्ये हे सर्व चेहरे समोर आलेत आणि येत्या आगामी निवडणुकीमध्ये कदाचित हेच चेहरे आपल्याला पाहायला मिळतील। एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय आमचे कृष्णाशेठ पाटील, दिनेशजी खानावकर, वासुदेव पाटील साहेब, महेश दादा, संदीप दादा, श्रीनाथ भाई, आमचे भगवान पाटील, त्यानंतर मेघनाथ दादा, सर्व आमचे मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहिली, कारण आपल्या गावातील मुलांनी ही स्पर्धा भरवली RKCC ट्रॉफी आणि या स्पर्धेबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करावेत। धन्यवाद योगेशजी। तोंडरे गावामध्ये ग्रामस्थ मंडळ नेहमीच सर्व स्पर्धांमध्ये पुढाकार घेत असतो। राधाकृष्ण चषक हा एक क्रिकेट टुर्नामेंट नसून आमच्या गावातील सर्व तरुण, वरिष्ठ आणि खेळाडूंचा एक महोत्सव आहे। या महोत्सवासाठी खरोखर गावातील सर्व तरुणांचं खूप मोठं भरीव योगदान आहे, म्हणून पहिल्यांदा सर्व तरुणांचं धन्यवाद व्यक्त करतो। त्याचबरोबर गावातले सर्व वरिष्ठ आमचे वासुदेव दादा असतील, इतर सर्व सहकारी यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं सहयोग आहे, म्हणून त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो।
आणि ही स्पर्धा अशी सदैव चालू राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर आपण पाहत असाल योगेशजी, हे जे क्रिकेटचं मैदान आहे, मागील वर्षी आम्ही आपले माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्याकडे ह्या ग्राउंडची मागणी केली होती. त्याचबरोबर सतत दिनेशजी असतील, आपल्या गावातले श्रीनाथ पाटील असतील व सर्व तरुण यांचा पाठपुरावा देखील चालू आहे. लवकरच हा सुसज्ज ग्राउंड आपल्या युवकांसाठी आपण उपलब्ध करून देण्याचा आश्वासन देखील करतो आणि ते लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तर या ठिकाणी डीजे आमचे यांचा सन्मान केला जाईल. डीजे आमचे या नानाशेठ पाटील, आई एकविराज साऊंड सिस्टम. मित्र हो, नानाशेठ पाटील म्हटलं की डीजे ऑपरेटिंग आणि संगीत खरं तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचत मंत्रमुग्ध करणारे संगीत डीजे ओम साई खरी आई एकविराज साऊंड सिस्टम नानाशेठ पाटील यांचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर आमचे स्कोरर कल्पेश पाटील नागाव, सन्मानित नानाशेठ पाटील यांचा सन्मान केला जात आहे. दमदार व्यक्तिमत्व आहेत, आई एकविराचे खरे भक्त आहेत आणि त्याच नावानं नेहमी त्यांचा डीजे असतो किंवा कुठलेही कार्य असेल ते आई एकविरेच्या नावानं असतं. आणि नानाशेठ पाटील यांचा सन्मान झाला. त्यानंतर आमच्या कल्पेश पाटील या नागाव यांचा सन्मान केला जाईल. उत्कृष्ट स्कोरर गेले 4 दिवस सातत्याने आपण पाहिलं. त्यानंतर आमचे ऋत्वी लाईव्ह आणि एकविरा लाईव्ह खरं तर यांचं सन्मान देखील इथं केलं जाईल. कारण ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी 4 दिवस पोहोचवली आहे त्यांचे ऋत्वी लाईव्हचे ऋत्वी लाईव्ह यांचा सन्मान केलं जात आहे. साहिल पाटील आमचे ऋत्वी लाईव्ह यांचा शुभ सन्मान केला जात आहे. महेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते तो सन्मान होतो. त्यानंतर आमचे ओम साई मंडप डेकोरेशन वासुदेव पाटील, आपण असाल तर लगेच या ठिकाणी वासुदेव पाटील या आपण असाल तर. त्यानंतर आमचे आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला डोंबिवलीहून आज इथे आलेत गारिवलीचे आमचे रोशन संते उत्कृष्ट समालोचक आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर आमचे तिन्ही पंच बघा, प्रशांत पाटील तोंडरेगाव 3-4 दिवस सातत्य पंचांची भूमिका त्यांनी पार केली. त्यानंतर सचिन कडू आज होते, 2 दिवस त्यांनी पंचांची भूमिका पार केली. आणि त्यानंतर प्रमोद दादा पाटील या. प्रमोद दादा पाटील आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं. काटेईचे आमचे दीपक चौधरी सर या. पंच आपण तिन्ही पंच या. प्रशांत आलेत टोंडरे गावाचे, ते प्रशांत पाटील यांचा सन्मान केला जाईल. सर प्रमोद दादा आलेत. खरं तर रोहिंजन संघाचे बिग सपोर्टर खंदे, खरं तर त्यांना पाठिंबा असतो प्रत्येक वेळी प्रमोद दादांचा आणि त्यांचा सन्मान इथे केला जातो. श्रीनाथभाई पाटील यांच्या शुभ हस्ते तो आम्ही सन्मान करतोय. त्यानंतर आमचे तिन्ही पंच या ठिकाणी यांचा सन्मान केला जातोय. बघा तिन्ही पंच आहेत. सर प्रशांत पाटील यांचा सन्मान होत आहे. तिन्ही पंच आमचे उत्कृष्ट पंचांच्या भूमिका. आपल्याच गावातला सुबोध खरं तर प्रशांत पाटील सुंदर पंचांची भूमिका. गेली 4 दिवस कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडनं चुकीचं डिसिजन आलं नाहीये आणि सुंदर पंचांची भूमिका. चला दीपक चौधरी काटेई यांचा सन्मान होत आहे. त्यानंतर आमचे सचिन कडू रोहिंजन. त्यानंतर आमचे सचिन कडू. आणि त्यानंतर अजून एक सन्मान केला जाईल
खरं तर तोंडरे गावाचं नाव जे 7 समुद्र ज्यानं पार केलं, आज क्रिकेटमध्ये कुठेही गेलं की सर्वप्रथम नाव येते किंग ऑफ रायगड ठाणे विश्वास पाटील यांचा सन्मान केला जाईल. विश्वास पाटील दमदार, खरं तर आज या स्पर्धेमध्ये 4 दिवस फार मोठं योगदान दिलं. गावाची स्पर्धा आहे आणि गावासाठी नेहमी विश्वास पाटील पुढे असतात. त्यांचा सन्मान नक्कीच केला जातो आणि ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो ज्या स्पर्धेला आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेत ते सन्मानित दिनेशजी खानावकर साहेब 2 शब्द फक्त व्यक्त करायचे आहेत स्पर्धेबद्दल. नमस्कार. आज ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित राधाकृष्ण चषक 2025 या स्पर्धेची सांगता झाली. खरं तर जवळपास 5 वर्ष ही माफ करा 12 वर्ष ही स्पर्धा भरवणारे आमचे आयोजक मग प्रमोद पाटील असतील, अविनाश पाटील, विशाल पाटील, विश्वास पाटील आणि यांचे सर्व सहकारी. आपण बघत आहात का सर्व तरुण मंडळीच नाही तर ज्येष्ठ मंडळीसुद्धा या स्पर्धेसाठी पूर्ण आपल्या ताकदीनं या तरुण वर्गाच्या सोबत राहतात. म्हणून ही स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की ग्रामस्थ मंडळ तोंडरे ही स्पर्धा राधाकृष्ण चषक हा दरवर्षी यशस्वीरित्या पार पडतो. या स्पर्धेसाठी मी दरवर्षी येत असतो. यावर्षी काही उशीर झाला. मी बघितला की हा स्पर्धेमध्ये जो शेवटचा सामना चालू होता फायनलचा एक थरारक थोडासा रोमांच त्याच्यामध्ये आला होता. पण रोहिंजन संघाने हा फायनलचा सामना जिंकला. त्या संघाचे खूप खूप मी अभिनंदन करतो. जो रनरअप संघ झाला बेलपाडा त्या संघाचे सुद्धा मी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. राधाकृष्ण चषक जो सर्व आपले कमिटी वर्ग ठेवतो त्यांचं कौतुक देखील करीन की ही स्पर्धा दरवर्षी तुम्ही आपल्या क्रिकेट प्रेमिकांसाठी लवकरात लवकर भरता व एक चांगली क्रिकेट प्रेमिकांसाठी रसिकांसाठी बोला प्रेमिकांसाठी बोला एक चांगली स्पर्धाचं आयोजन आपण करता. हे स्पर्धाचं आयोजन करत असताना मी बघतो की सर्व ठिकाणी स्पर्धा होतात आपल्या, कारण की हा सीझन बोलला आपला क्रिकेटचा तर एक क्रिकेटची पंढरी आपण जशी वारी निघते तशी एक पंढरी या सीझनमध्ये पूर्ण फेब्रुवारीपर्यंत किंवा मार्चपर्यंत बोला सर्वकडे क्रिकेट स्पर्धा भरत असतात. आपल्या खेळाडूंना एकच मी विनंती करतो चांगला खेळ करा. आपण आता टेनिसचा खेळ 7 समुद्र पार तो पोचलाच आहे. यासोबत लेदरचा खेळ देखील खेळा, कारण की आपला जो आपण ज्या तोंडऱ्या गावात आहोत तर तोंडऱ्या गावाचा भाग येतो महानगरपालिकेमध्ये. महानगरपालिकेकडून एक चांगल्या दर्जाची अकॅडमी उभारलेली आहे आदई सर्कलला. वेंसरकर त्याच्या प्रशिक्षण करतात पूर्ण. तर आपल्याला काही खेळाडू असतील तर महानगरपालिकेच्या हद्दीतमध्ये राहणारे जे खेळाडू असतील जे होतकरू खेळाडू आहेत जे लेदर क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतात त्याने तिथं ॲडमिशन घ्या. त्याचे काही फॉर्म असतात प्रक्रिया असतात. आपल्या गावातील मंडळींना विचारा त्याची प्रक्रिया काय. आम्ही सर्व मंडळी तिकडे महेश पाटील असतील तिकडे वासुदेव शेठ असतील किंवा इतर गावातील कोणी खेळाडू असतील त्यांना आपल्या गावातील त्यांना ती माहिती घ्या का या वेंसरकर अकॅडमीमध्ये प्रशिक्षण कसं घ्यायचं त्याचं ॲडमिशन कसं घ्यायचं. दरवर्षी ॲडमिशन ओपन होतात जानेवारीच्या आसपास ते. तर तिथे देखील चांगला खेळ करता येईल आपल्याला, कारण की वेंसरकर सरांची अकॅडमीमधून आपण बघितलं असेल तर IPL पासून तर आपल्या भारतासाठी खेळणारे खेळाडू पण आपण निर्माण केले आहेत त्यांनी. तर एक ती चांगली संधी आपल्या पनवेल महानगरपालिकेने आमचे प्रशांतदादा ठाकूर तसेच आपले सभागृह नेते परिजदादा ठाकूर यांनी आपल्या क्रिकेट प्रेमिकासाठी उपलब्ध करून दिले आहे. आणि हा टेनिस क्रिकेटर पोचलाच आहे. मला त्यासोबत लेदर क्रिकेट पण खेळावं आपल्या चांगल्या मुलांनी आणि चांगला उत्कृष्ट खेळ करावा. आम्हाला बोलून या ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांनी आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि पुढील वर्षासाठी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. 2 शब्द मुलाचे या ठिकाणी वक्तव्य केलं आणि सन्माननीय वासुदेव पाटील साहेबांना देखील 2 शब्द बोलावे लागतील. त्यानंतर इथे आपण विशेष सन्मान करूया. गेली 4 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला आणि तोंडरे म्हटलं तर नक्कीच माहेरघर आहे, दुसरं गाव आहे आदरणीय योगेशजी मडवी सरांचा. पनवेल तालुक्याचा बुलंद आवाज, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आदरणीय योगेशजी मडवी सरांचा इथे आपण सन्मान करूया. टाळ्या होऊन जाऊ द्या. सिद्धी करवले गावाचं नाव ज्यांनी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे आपल्या बुलंद आवाजाने आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी सरांचं इथे आपण करतोय. नक्कीच हा विशेष सन्मान महेश शेठ पाटील साहेबांकडून योगेशजी मडवी यांच्यासाठी 1000 रुपयांचं
नक्कीच आलेलं पारितोषिक आहे. खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे तोंडरे गावाचं, कारण की तोंडरे गावामध्ये कोणतीही स्पर्धा असेल, कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, आणि खऱ्या अर्थाने तोंडरे गावाचं प्रेम आहे, सदस्य आहेत. आणि टिटवी बादल बैलाचे खंदे समर्थक अतुल शेठ पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत योगेश शेठ मडवी. आणि खऱ्या अर्थाने योगेश मडवी मॅन ऑफ द मॅच शेवटच्या सामन्याचा आपण देणार आहोत. शेवटच्या मॅचमध्ये ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, एक षटक हाताळलं, इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली, 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतलाय. मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू रोहिंजन या टीमचे सचिन कडू आहेत मॅन ऑफ द मॅच. पाहुण्यांना विनंती असेल दिनेश शेठ खानावकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण देऊया शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सचिन कडू. सचिन कडू ठरला या मॅचचा हिरो. करत दमदार प्रदर्शन केलं आणि संघ जिंकला, चॅम्पियन झाला. शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत बेलपडा संघाचं देखील कौतुक करायला पाहिजे. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये जरी हार पत्करावी लागली तरी ते सुंदर लढले. आणि त्यानंतर आम्ही या स्पर्धेमध्ये देणार आहोत बघा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हानिका स्पोर्ट्स अनमोल पाटील यांच्या वतीने आम्हाला शूज पुरस्कृत करण्यात आलेत. तोंडरे गावामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर हानिका स्पोर्ट आहे मित्रांनो. खरं तर आपण एकदा व्हिजिट करा. स्पोर्टचे सर्व साहित्य त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तुम्हाला लागणारं सर्व स्पोर्ट्स साहित्य त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर आपण एकदा जरूर तोंडरे गावामध्ये आलात तर हानिका स्पोर्टला व्हिजिट करा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरल्या स्पर्धेमध्ये, ज्याने स्पर्धेमध्ये 3 झेल टिपले, 1 खेळाडूला रनआउट केला असा खेळाडू ठरलाय. टीम नेम खरं तर या ठिकाणी आदिया 11 DCC मोरबे संघाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय राज उलवेकर. चला राज उलवेकर या. चारी संघ समोर या. आपण चारी संघ समोर या. या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरल्या स्पर्धेमध्ये राज उलवेकर मोरबे समोर या सर्व खेळाडू, जेणेकरून आपण बक्षीस समारंभ लवकर या ठिकाणी पार करू. सर्व पाहुणे मंडळी, सर्व आमचे उपस्थित असलेले मान्यवर यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण राज पाटीलला मॅन ऑफ द उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हा किताब देऊन सन्मानित करायचा आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आम्ही देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज. खरं तर आपण पाहणार या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, त्यासाठी कूलर आहे आणि ट्रॉफी आहे. तर आपण ही ट्रॉफी आणि कूलर देणार आहोत. या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्या खेळाडूनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि खरं तर 6 विकेट्स घेतले असा खेळाडू ठरलाय. टीम नेम या ठिकाणी स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान बेलपडा संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज सिद्धेश पाटील. सिद्धेश पाटील ठरला या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज. आणि नक्कीच सिद्धेश ठरलाय खरं तर मॅन ऑफ द उत्कृष्ट गोलंदाजचा मानकरी. 6 विकेट त्याने घेतले. बेलपाडा संघ खरं तर बघा बेलपाडा संघाला प्राइज होतं 2 बॉल 2 चौकार. त्यासाठी जास्मिनो कंपनीचे मालक सन्माननीय क्षीरसागर दिनेशजी क्षीरसागर साहेब यांच्याकडून 2 बॉल 2 चौकाराला. आणि ऋतिक मात्रे या. ऋतिक मात्रे आपल्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज साहेबांनी पाठवून दिले. आपण लगेच त्या ठिकाणी यावं. ऋतिक मात्रे 2 बॉल 2 चौकार होते सेमी फायनल मध्ये, बरोबर ना. ऋतिक मात्रे ठरला या ठिकाणी. दिनेशजी क्षीरसागर यांच्याकडून त्याला प्राइज होतं 2 बॉल 2 चौकार. ऋतिक अप्रतिम खेळ झाला. संपूर्ण टीमने जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर या ठिकाणी सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरेल या ठिकाणी देखील आपण एक ट्रॉफी आणि कूलर देत आहोत.
सर्वप्रथम रवींद्र शेठ काकडे आपल्याला इन्व्हाइट केलं जाते महेश दादा पाटील यांच्या वतीनं की आपण लगेचच व्यासपीठावरती यावं, कारण मगाशी देखील दादांनी आवाज दिला, आपण आता देखील आवाज ऐकत असाल तर या ठिकाणी लगेचच यावं. आणि दादा म्हणतात की तोपर्यंत बक्षीस दिली जाणार नाही. रवींद्र काकडे साहेब या. हे प्रेम आहे महेश दादांचं. खरं तर प्रत्येक प्रेम करणं हे देखील फार मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही नेहमी सांगतो ना महेश दादांबद्दल की ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो साथ खडा वो सबसे बडा. आणि प्रत्येक वेळी आपल्या गावासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात, प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहतात. सन्माननीय रवींद्र काकडे साहेब आलेत. काल परवा दिवशी देखील ते आले होते, कालच्या दिवशी देखील आले होते आणि खरं तर संघाच्या पाठीशी होते. रवींद्र काकडे साहेबांचा सन्मान केला जाईल. संघाच्या सोबतच येतात स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान. तुम्ही बेलपाडा संघ पाहिलाय, युवा टॅलेंट घेऊन दादा आलेत. खरं तर तुमचा संघ खूप चांगला लढला. त्यानंतर फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये टोटल 44 धावा त्याने केल्या. फक्त सेमी पाण्याच्या अगोदर 3 मॅचेस धावा आम्ही काउंट केलेत. लक्ष असू द्या, कारण नियम आहे फक्त 3 मॅचच्या धावा काउंट आहेत प्रत्येकसाठी. विकेट असो किंवा फलंदाज असो किंवा सिरीज असो, 3च मॅचच्या धावा काउंटिंग आहेत. आणि त्यामध्ये 44 धावा केल्या आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. फलंदाज असेल संघ मोहो 40+ आणि विनोद फाटे ठरलाय या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. विनोद फाटे या 40+ चे खेळाडू आहेत. सर्वांच्या शुभास आम्ही त्यांना हे प्राइज देणार आहोत. विनोद फाटे आलेत, त्यांचा शुभ सन्मानित. खरं तर त्यांचा इथे उत्कृष्ट फलंदाज हा किताब देऊन सन्मानित केलं जाईल. मोहो 40+ जबरदस्त कामगिरी. रेग्युलर मध्ये सेमीफायनल मध्ये परास्त झाले, परंतु काय जबरदस्त खेळ. अभिनंदन विनोद फाटे, काय जबरदस्त लढले. बघा 40 ओलांडल्यानंतर प्रत्येक जण असं म्हणतो की आता माणूस घरी बसलाय, परंतु 40+ची नवीन संकल्पना आली की एक धाव आरोग्यासाठी. आणि आता प्रत्येक 40+ संघ मैदानात उतरतोय, ही देखील एक आनंदाची एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आम्ही देणार त्या स्पर्धेमध्ये चतुर्थ प्राइज, 4थ्या क्रमांकाचा प्राइज. या ठिकाणी रोख कॅश प्राइज 12,500 रुपये आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल मोहो 40+ संघाला. चला मोहो संघ या. मोहो 40+ संघ आपण पाहतोय. चला चला मोहो 40+ संघ या. चला मोहो 40+ वेळ घेऊ नका, लगेच या. संपूर्ण टीम जबरदस्त कामगिरी. संघाला आम्ही सन्मानित करत आहोत. रोख कॅश प्राइज 12,500 रुपये आणि भव्य दिव्य आरकेसीसी ट्रॉफी देऊन संघाला सन्मानित केलं जात आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये चला या ठिकाणी. त्यानंतर तृतीय प्रारूपिक या स्पर्धेमध्ये रोख कॅश प्राइज 12,500 रुपये आणि भव्य दिव्य आरकेसीसी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल संघ आदिया 11 डीसीसी मोरबे. चला मोरबे संघ या. आदिया 11 डीसीसी मोरबे संघ स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि आपण देत आहोत त्या संघाला रोख कॅश प्राइज चला आदिया 11 डीसीसी मोरबे या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी आणि संपूर्ण आमच्या आयोजक आणि मान्यवर
यांच्या शुभास्य टीमला रोकेश प्राईज 12,500 आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन सन्मानित करीत आहोत. त्यानंतर या ठिकाणी देणार आहोत आपण स्पर्धेमधला द्वितीय क्रमांक रोकेश प्राईज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. खरं तर या सीझनची सुरुवात करताना युवा टॅलेंट युवा खेळाडू घेऊन संघ मैदानावरती उतरला डोळ्यातले स्वप्न साकार करण्यासाठी आणि आज RKCC ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली. शेवटपर्यंत फायनलच्या मॅचमध्ये लढले परंतु ते परास्त झाले. खेळ चांगला झाला आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी राहिले स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान बेलपाडा संघ. अभिनंदन संघाचं. बघा संपूर्ण युवा खेळाडू आहेत, युवा टॅलेंट. काय कामगिरी केली संघानं आणि संघ या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली, फायनल पर्यंत पोहोचले. आणि या संघाचे स्वतः पुरस्कर्ते आहेत रवींद्र काकडे साहेब. आज त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. रवींद्र काकडे साहेबांच्या चेहऱ्यावरती बघा आनंद आहे कारण त्यांचा संघ जिंकलाय. सर्व युवा टॅलेंट अंडर 19 चे खेळाडू घेऊन उतरले आणि जय बोला जय श्रीराम. जबरदस्त कामगिरी आणि अभिनंदन संघाचं. रोकेश प्राईज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे ते टीम. त्यानंतर देणार आहोत आपण या स्पर्धेमध्ये मालिकावीर. चला मालिकावीर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय भव्य दिव्य ट्रॉफी. जी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केले सन्माननीय यशवंत शेठ राघव पाटील जीविका दाबा टोंडरे यांच्या वतीने आणि ही स्पोर्टची सायकल आहे ती पुरस्कृत केली दिनेश दादा खाणावकर यांच्या वतीने आणि याचा मानकरी झालाय मालिकावीर 107 धावा. सांगायची गरज नाहीये कारण तो लढला, वाघासारखा लढला. हरलेले मॅच हातातनं निसटलेले मॅच त्याने जिंकून दिले आणि तो खेळाडू ठरला या ठिकाणी अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन संघाचा ऋतिक पाटील. 107 धावा 3 मॅच मध्ये. काय बॅटिंग होती, वाऱ्यापेक्षा जास्त वेगानं त्याची बॅट फिरत होती आणि षटका तर एवढे लांब होते की पाहणारे त्याच्याकडे बघतच राहिले. एवढी चांगली बॅटिंग. यस ऋतिक पाटील आनंद आहे खरं तर चेहऱ्यावरती. बॅटिंगच तशी केली आहे. रोहिंजन संघाला जे ऑनलाईन मॅच बघत असतील त्यांनाही विश्वास नसेल असे सामने जिंकून दिले स्वतःच्या ताकदीनं आणि आज ताकद काय असं हे सिद्ध करून दाखवलंय. ऋतिक पाटील व्हेरी डन. अभिनंदन संघाचं आणि तुझं मालिका बी ठरलाय. आणि त्यानंतर या ठिकाणी या स्पर्धेतला प्रथम क्रमांक ठरलाय आणि ज्या संघाची दहशत राहिली आहे तो संघ अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी. जबरदस्त कामगिरी केली. मिलिंददा उलवेकर देखील आलेत. मिलिंददा आपलं देखील स्वागत आहे.